नमस्कार. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 1 महिन्यापासून म्हणजे एक महत्त्वाच्या NDPSच्या टोळीच्या मागावरती छत्रपती संभाजीनगर पोलीसची क्राईम ब्रांच NDPS ब्रांच ही होती, ज्याचा मुख्य सूत्रधार हा शेख अशफाक शेख इसाक राणा रवींद्रनगर शहाबाजार छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा होता. सदरील टोळी प्रमुखाच्या आत्तापर्यंत 18 आरोपी हे क्राईम ब्रांच आणि NDPS शाखेने हे अटक केलेले होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती MD त्याचबरोबर कोडीन सिरपच्या साठा हा जप्त केलेला होता. त्याच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या महिला आणि नार्कोटिक्सच्या व्यवहारामध्ये सांभाळणाऱ्या आणि गुन्हेगार स्वरूपीच्या अशा इतर देखील महिलांना आम्ही अटक केलेली होती. सर्व आरोपींना अटक केल्यानंतर बरीच माहिती त्यांनी शहराच्या नार्कोटिक्सच्या नेटवर्कच्या संदर्भामध्ये आम्हाला दिलेली होती. त्या अनुषंगाने या गुन्ह्यातील फरार जे आरोपी आहेत त्यांच्या मागावरती क्राईम ब्रांच आणि आमच्या आयुक्तालयातील NDPS आणि इतर पथके जी होती, त्याच्यामध्ये काल आम्हाला अशी माहिती मिळाली की हा आरोपी नाशिक या ठिकाणी लपून बसलेला आहे. मी स्वतः पोलीस आयुक्त नाशिक श्री संदीप कर्णिक यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या गुन्हे शाखेची आम्ही मदत घेतली आणि रात्री उशिरा आमची क्राईम ब्रांचची टीम त्या ठिकाणी रवाना झाली आणि आपल्या नार्कोटिक पथक आणि आपले क्राईम ब्रांचच्या टीमनी त्या ठिकाणी हे जे फरार झालेले मुख्य आरोपी होते शेख अशफाक शेख इसाक राहणार शहाबाजार, पठाण दाऊद मुनावर खान बायजीपुरा, सरफराज मिर्जा हाफिज बेग शहाबाजार हे एका ठिकाणी वडाळा नाका येथील हॉटेल सॅफ्रॉन या ठिकाणी तो लपलेला होता. त्याला व्यवस्थित रूम बॉयकडून आम्ही कॉल करून अत्यंत शिताफीने आतमध्ये घुसला. तिथे मोठ्या प्रमाणावरती आम्हाला प्रतिकार केला आणि आमच्या क्राईम ब्रांचनी बळाचा वापर करून अतिशय म्हणजे रंगतदार पद्धतीने काल त्याला आम्ही नाशिकमध्ये अटक केली. विशेष म्हणजे त्याच्याकडे 14 लाख रुपये किमतीची त्याची फोक्सवॅगन पसाट कार ही देखील त्या गुन्ह्यात त्यांनी वापरलेली ती जप्त केलेली आहे. त्याच्याकडे जवळपास 4,74,500 रुपयाची रोख कॅश मिळालेली आहे. त्याचबरोबर जवळपास 70,000 रुपयाचे त्याचे आणि त्याच्या साथीदारांचे 4 मोबाईल हँडसेट देखील जप्त केलेले आहेत. त्याची किंमत अशा सर्व कन्साइनमेंटची 19,44,500 रुपये झालेली आहे. हे 3 आरोपी आणि पूर्वीचे 18 असे म्हणून आता ह्या टोळीचे 21 सदस्य अटक झालेले आहेत. त्याचबरोबर त्याचा आणखीन एक साथीदार दुसऱ्या गुन्ह्यामध्ये फरार होता, शेख फरदीन अब्दुल रज्जाक, जो शहाबाजारचा राहणार होता. त्याच्याबरोबर आम्हाला त्यांचे आर्थिक व्यवहार आणि मनी ट्रेल्स मिळालेले होते. त्यांना देखील कालच क्राईम ब्रांचनी ताब्यात घेतलेला आहे आणि अटक केलेला आहे. अशा प्रकारे क्राईम ब्रांचचे PI